विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सामाजिक परिवर्तनाचा अर्थ आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रकार पाहत आहोत किंवा सामाजिक परिवर्तन म्हणजे काय आणि सामाजिक परिवर्तनाचा समाज व्यवस्थेच्या आणि समाजशास्त्राचे अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून काय महत्व आहे किंवा किती उपयुक्त सामाजिक परिवर्तनाची संकल्पना समाजशास्त्रामध्ये आहे, या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. सामाजिक परिवर्तन याचा अर्थ पाहण्याआधी आपण परिवर्तनाचा थोडक्यात विचार करू की परिवर्तन म्हणजे काय. परिवर्तन हा निसर्गाचा एक नियम आहे. जेव्हा आपण पाहतो तेव्हा निसर्गामध्ये सातत्यपूर्ण पद्धतीने परिवर्तन होत असते. नैसर्गिक घटक हे सातत्यपूर्ण पद्धतीने परिवर्तित होत असतात. जसं उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर आपल्याला ऋतू जे परिवर्तित होतात, जसं हिवाळा, हिवाळ्यानंतर उन्हाळा, उन्हाळ्यानंतर पावसाळा, परत हिवाळा, परत उन्हाळा आणि परत पावसाळा, असं निसर्गामधलं परिवर्तन सातत्यपूर्ण पद्धतीने होत असते. म्हणजे प्रत्येक घटकाची उत्पत्ती, त्याचा विकास आणि त्याचा अंत, परत नवीन घटकाची उत्पत्ती, विकास आणि अंत, हे जे नैसर्गिक चक्र आहे, ते नैसर्गिक चक्र या परिवर्तनाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पद्धतीनं सुरू असल्याचं आपल्याला लक्षात येते किंवा दिसून येते. जेव्हा आपण परिवर्तनाची ही संकल्पना पाहतो तेव्हा आपण अनेक गोष्टी ज्या आहेत त्या अनेक गोष्टीचा आधार आपल्याला घेता येऊ शकतो किंवा आपण घेत असतो. हा आधार घेत असताना आपल्याला आणखीन एक परिवर्तनाची संकल्पना जी आहे, ज्याला आपण सामाजिक परिवर्तन म्हणतो, हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. सामाजिक परिवर्तन पाहत असताना आपल्याला अनेक समाजामधल्या अनेक गोष्टींचा एक आढावा. सामाजिक परिवर्तन ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना समाजशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाची संकल्पना आहे. कारण समाजामध्ये असणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी जे अध्ययन केल्या जाते, त्या अध्ययनामधून समाजामध्ये अनेक प्रकारच्या नवीन घटकांचा अंतर्भाव होतो, जो सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून समाज व्यवस्थेमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला जातो. निसर्गामध्ये परिवर्तन झाल्यावर जसं नैसर्गिक घटकांमध्ये परिवर्तन होते, तसंच सामाजिक परिवर्तन झाल्यानंतर मानवी समाजामध्ये ज्या काही संघटना आहेत, ज्या काही संस्था आहेत, मानवी समाजाची जी जीवन पद्धती आहे, त्या जीवन पद्धतीचा आणि समाजाच्या आचार विचारांमध्ये देखील परिवर्तन घडून येत असते. आणि हे परिवर्तनाची प्रक्रिया, सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया सातत्यपूर्ण पद्धतीने सतत चालू असलेली आपल्याला दिसते. आणि याचाच एक महत्वाचा भाग म्हणून आपण म्हणजेच मानव समुदाय हा रानटी अवस्थेतून आजच्या प्रगत अवस्थेत येऊन पोहोचलेला देखील आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच काय, तर मानवी समाजामध्ये झालेल्या सकारात्मक परिवर्तनातून समाजामध्ये जे काही घटक अस्तित्वात आले, त्या घटकाच्या अवस्थेचा जर आपण विचार केला तर आपण रानटी अवस्थेतून या प्रगत अवस्थेत येण्यासाठी सामाजिक परिवर्तन हे देखील अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते. सामाजिक परिवर्तनाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सामाजिक परिवर्तनाला स्पष्ट करण्यासाठी विचारवंतांनी सामाजिक परिवर्तनाच्या अनेक व्याख्या आपल्या समोर मांडलेल्या दिसतात. या व्याख्यांचा आधार घेऊन आपण सामाजिक परिवर्तनाला व्यवस्थितपणे समजून घेऊ शकतो. सगळ्यात पहिली व्याख्या आहे हॅरी जॉन्सन यांची. हॅरी जॉन्सन यांनी म्हटलेलं आहे की मूलभूत अर्थाने समाज संरचनेतील बदल म्हणजे सामाजिक परिवर्तन. म्हणजेच काय, समाजाची जी संरचना आहे, समाजामध्ये संरचनेच्या अंतर्गत असणारे जे घटक आहेत, संस्था आहेत, पद्धती आहेत, प्रथा आहेत, संस्कृती आहे, या सर्वांमध्ये जेव्हा मूलभूत अर्थाने बदल घडून येतो तेव्हा त्याला सामाजिक परिवर्तन म्हटले जाते. मूलभूत म्हणजे अतिशय बेसिक लेवल पासून जे परिवर्तन घडून येते त्याला आपण सामाजिक परिवर्तन म्हणतो. किंग्सले डेव्हिस नावाचे विचारवंत आहेत, ते सामाजिक परिवर्तनाची व्याख्या करताना म्हणतात की सामाजिक परिवर्तन म्हणजे सामाजिक संघटनात अर्थात समाजाच्या संघटन आणि प्रकारामध्ये असणारा बदल झालेला बदल. म्हणजेच काय की समाजामध्ये जे सामाजिक संघटन काम करतात, मग ती कुटुंब संघटन संस्था असो किंवा एखादी समाजामध्ये असणाऱ्या सामाजिक संघटना असो, या संघटनांमध्ये जे बदल घडून येतात याच्या माध्यमातून जे प्रकारात्मक बदल होतात, म्हणजे चांगल्या अनुषंगाने जे बदल होतात, त्याला सामाजिक परिवर्तन म्हटले जाते. मॅकआवर आणि पेज नावाचे विचारवंत आहेत, ते सामाजिक परिवर्तनाची व्याख्या करत असताना म्हणतात की समाजशास्त्र म्हणून आपली अभिरुची ही सामाजिक संबंधाशी आहे आणि सामाजिक संबंधामधील बदलास सामाजिक परिवर्तन असे म्हणतात. मॅकआवर आणि पेज काय म्हणतात,
सामाजिक संबंधातील परिवर्तन म्हणजे सामाजिक परिवर्तन. अर्थात समाजामध्ये जे व्यक्ती व्यक्तीमधले संबंध आहेत, व्यक्ती समूहामधले जे संबंध आहेत, समूहामधील जे संबंध आहेत, त्यामध्ये जेव्हा परिवर्तन होते तेव्हा सामाजिक परिवर्तन घडून येते, असं मॅक आणि पेज म्हणतात. गिलिन आणि गिलिन नावाचे विचारवंत आहेत, ते असं म्हणतात की सामाजिक परिवर्तन म्हणजे स्वीकृत जीवन प्रणालीमध्ये झालेलं परिवर्तन. म्हणजे जी वर्तमान परिस्थितीत लोकांनी जीवन प्रणाली स्वीकारलेली आहे, जे मूल्य, प्रमाणके, प्रथा, परंपरा, संस्कार, धर्म ह्या सगळ्या गोष्टी ज्या स्वीकारलेल्या आहेत, या स्वीकृत जीवन प्रणालीमध्ये जेव्हा परिवर्तन घडून येते तेव्हा सामाजिक परिवर्तन होते किंवा त्याला सामाजिक परिवर्तन म्हटले जाते, असं गिलिन आणि गिलिन यांनी सांगितलेलं आहे. सामाजिक परिवर्तनाची संकल्पना स्पष्ट करत असताना सामाजिक परिवर्तनाचे प्रकार हे देखील पाहणे अत्यंत आवश्यक आहे. कारण सामाजिक परिवर्तन ही एक तटस्थ संख्या आहे, तटस्थ संज्ञा आहे. सामाजिक जीवनामध्ये होणारे परिवर्तन हे गती, सातत्य, दिशा या आधारावर होत असते. अनेक विचारवंतांनी याच आधारांना स्पष्ट करत असताना किंवा या आधारांना आधारभूत मानून सामाजिक परिवर्तनाचे प्रकार सांगितलेले आहेत. त्यातील सगळ्यात पहिला प्रकार आहे उत्क्रांती. पहा विद्यार्थी मित्रांनो, डार्विन नावाचा एक विचारवंत आहे, ज्याने मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे. त्या जैविक उत्क्रांतीच्या सिद्धांताला विश्लेषण करत असताना डार्विनने व्यक्तीचा मानवाचा झालेला विकास आणि मानवामध्ये झालेलं परिवर्तन स्पष्ट केलेलं आहे. या उत्क्रांतीच्या सिद्धांताला आधारभूत मानून सामाजिक उत्क्रांती संदर्भात अनेक विचारवंतांनी विचार मांडले. मंद गतीनं होणारं परिवर्तन ज्याला आपण उत्क्रांती म्हणतो, तसंच सामाजिक उत्क्रांती जी समाज व्यवस्थेमध्ये बदल घडत असताना मंद गतीने होत असते, या संदर्भात विचारवंतांनी आपलं मत मांडलेलं आहे. हर्बर्ट स्पेन्सर आहेत, एडवर्ड टायलर आहेत, मॉर्गन नावाचे विचारवंत आहेत. त्यांनी उत्क्रांती संदर्भात विचार मांडत असताना उत्क्रांती जशी नैसर्गिक विकासामध्ये आढळून येते, तशीच ती सांस्कृतिक आणि मानवी स्वरूपामध्ये देखील आढळून येते. नैसर्गिक विकासाप्रमाणेच सामाजिक विकास होतो आणि सामाजिक विकास होत असताना तो सामाजिक उत्क्रांतीच्या माध्यमातून देखील होत असतो. म्हणून सामाजिक उत्क्रांतीच्या अनुषंगाने परिवर्तन जे आहे ते परिवर्तन सामाजिक परिवर्तन अत्यंत उपयुक्त असते. अर्थात काय की उत्क्रांतीच्या माध्यमातून जसा मानवाचा मंदगतीनं विकास झाला, तसाच सांस्कृतिक आणि मानवी स्वरूपात जेव्हा परिवर्तन घडून आले, अतिशय मंदगतीने परिवर्तन घडून आले, तेव्हा सामाजिक परिवर्तन घडून आले, असं या विचारवंतांनी आपल्या सिद्धांताच्या आधारावर स्पष्ट केलेलं आहे. दुसरा जो प्रकार सांगितलेला आहे परिवर्तनाचा, तो म्हणजे क्रांती. उत्क्रांती ही मंदगतीने होणारी प्रक्रिया आहे परिवर्तनाची, आणि क्रांती हा परिवर्तनाचा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि तीव्र गतीने घडून आणणारा प्रकार जो आहे, त्याला म्हटले जाते क्रांती. म्हणजेच काय, क्रांतीच्या माध्यमातून समाज व्यवस्थेमध्ये अकस्मात, त्वरित आणि आमूलाग्र परिवर्तन घडून येते, ज्यामध्ये समाज व्यवस्थेमध्ये नवीन सामाजिक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. क्रांतिकारी चळवळीच्या माध्यमातून समाजातील जे लोक वंचित आहेत, जे लोक शोषित आहेत किंवा ज्यांना आपल्या हक्कासाठी न्याय प्राप्त होत नाही, त्यासाठी जे लोक संघटित येऊन एखादा प्रभाव निर्माण करतात आणि परिवर्तन घडून येते, तेव्हा त्याला म्हटले जाते क्रांती. अतिशय तीव्र गतीने होणारं हे जे परिवर्तनाचं माध्यम आहे किंवा परिवर्तनाचा हा जो प्रकार आहे, या परिवर्तनाच्या प्रकारामध्ये अहिंसात्मक आणि हिंसात्मक अशा दोन्ही पद्धतीने परिवर्तन घडून येते. त्यामुळे या परिवर्तनाच्या प्रकारामध्ये अतिशय जलद परिवर्तन झालेलं आपल्याला दिसते. उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर भारताचा जे स्वातंत्र्य लढा होता, हा भारताचा स्वातंत्र्य लढा देखील अत्यंत महत्वपूर्ण होता, क्रांतिकारी होता. अनेक लोकांनी क्रांतिकारी चळवळी निर्माण केल्या आणि भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालं. सामाजिक परिवर्तनाचा आणखीन एक महत्वाचा प्रकार विचारवंतांनी सांगितलेला आहे, त्यामध्ये त्याला म्हटले जाते प्रगती. सामाजिक परिवर्तनाचा हा अतिशय उपयुक्त आणि महत्वाचा प्रकार आहे. प्रगतीच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडून येते. म्हणजेच प्रगतीला जेव्हा इंग्लिशमध्ये प्रोग्रेस आपण असं म्हणतो, तो प्रोग्रेस याचा अर्थ स्पष्ट करत असताना विचारवंतांनी सांगितलेलं आहे की समाज स्वीकृत मार्गाने ध्येयाच्या दिशेने गाठलेला पुढचा टप्पा.
समाज स्वीकृत मार्गाने ध्येय, एक निश्चित ध्येय प्राप्त करण्याकरिता जेव्हा समाजाने निर्धारित केलेल्या मार्गाचा वापर केला जातो, तेव्हा त्या मार्गाचा वापर करून जो टप्पा गाठला जातो त्याला म्हटले जाते प्रगती. आणि या प्रगतीतून सामाजिक परिवर्तन अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि अतिशय योग्य दिशेनं होत असते असं म्हटलं जाते. लिंपले नावाचे एक विचारवंत आहेत. त्यांनी प्रगती संदर्भात प्रगतीच्या माध्यमातून होणाऱ्या सामाजिक परिवर्तनासंदर्भात एक आपले विचार व्यक्त करताना असं म्हटलेलं आहे, की प्रगतीच्या माध्यमातून परिवर्तन कोणत्याही दिशेने होत नसून इच्छित आणि मान्य दिशेने होत असते. अर्थात एका निश्चित दिशेने जेव्हा समाजात सकारात्मक परिवर्तन घडून येते, तेव्हा त्या परिवर्तनाच्या प्रकारास, त्या सामाजिक परिवर्तनाच्या प्रकारास आपण प्रगती असे म्हणतो. प्रगतीची संकल्पना ही परिस्थितीनुसार भिन्न-भिन्न देखील असते. आज प्रगतीची संकल्पना परिवर्तन आणि विकासाशी संबंधित असते, तर जेव्हा वेळ निघून जाते, कालांतरानं या प्रगतीच्या संकल्पनेचं जे प्रतीक आहे, ते पतनाचं प्रतीक देखील असू शकते. परंतु बहुतांश वेळेस सकारात्मक दृष्टिकोनातून परिवर्तन झालेलं आपल्याला दिसते. चौथा सामाजिक परिवर्तनाचा एक प्रकार सांगितलेला आहे, तो म्हणजे विकास. मानव जसा समाजशील प्राणी आहे, मानवाचा ऐतिहासिक अभ्यास केल्यावर असं लक्षात येते, की मानव जसा समाजशील प्राणी आहे, तसाच तो विकासशील प्राणी देखील राहिलेला आहे. मानवाने सातत्यपूर्ण पद्धतीने आपल्या सर्वांगीण विकास केलेला दिसतो. शारीरिक, बौद्धिक, मानसिक, आरोग्यविषयक, धार्मिक सर्व दृष्टिकोनातून मानवाने प्रगती किंवा विकास केलेला आपल्याला दिसतो. मग मानवाला विकास हवा आणि मानवाने सातत्याने त्यासाठी केलेली जी वाटचाल आहे, त्या माध्यमातूनही समाजामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तनाची प्रक्रिया निरंतरपणे सुरू असते. विकास करत असताना हळू-हळू सभ्यतेच्या दृष्टिकोनाकडे वाटचाल करणे, सभ्यतेकडे वाटचाल करणे आणि समाजापरत्वे त्या सभ्यतेच्या दिशेनं प्राप्त असणारे ध्येय जे आहेत ते प्राप्त करणे, यासाठी सातत्यपूर्ण विकासाची प्रक्रिया समाजामध्ये असते. समाजापरत्वे, समुदायापरत्वे विकासाची गती आणि दिशा देखील भिन्न असल्याचे आपल्याला दिसते. दिशा आणि गती या आधारावर वेगवेगळ्या पद्धतीनं विकास होताना आपल्याला दिसतो. आदिवासी समाजामध्ये मंद गतीने विकास होतो, तर प्रगत समाजामध्ये तीव्र गतीने विकास होतो. परंतु सामाजिक परिवर्तन विकासाच्या माध्यमातून होते, म्हणूनच सामाजिक परिवर्तनामध्ये विकास हा जो प्रकार आहे, हा प्रकार सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त मानला जातो. अशा पद्धतीनं आपण आज सामाजिक परिवर्तनाचा अर्थ आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रकार या संदर्भातलं विश्लेषण पाहिलेलं आहे. काही अडचण असल्यास माझा WhatsApp नंबर आहे त्यावर कॉल करा किंवा तुमचे काही मेसेज असतील तर त्या माध्यमातून पण आपण चर्चा करू आणि या संदर्भात आपण सविस्तर आणखीनही काही असलं तर ते पाहू. धन्यवाद.